सर्व साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक चळवळ ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं, तर त्यांचा आपण जीवन गौरव पुरस्काराने नुकताच आपण सन्मान केला. तर या सन्मानाला उत्तर म्हणून आदरणीय अशोक भाऊ गायकवाड आपल्या समोर संबोधित होतील. मी विनंती करेल आपल्याला की आपण आपल्या भावना आमच्या समोर ठेवाव्यात. 17वे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन अहिल्यानगरमध्ये मोठ्या उत्साहामध्ये भरत असताना आज हा जो कार्यक्रमाचा संमेलनाचा पहिला दिवस आहे, त्यामध्ये उद्घाटक नामदार दत्तामामा भरणे त्यांना जायचं असल्यामुळं त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं आणि ते गेले. तरी देखील या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष आदरणीय डॉक्टर संदीपजी सांगळे साहेब, स्वागताध्यक्ष आमचे मित्र सुरेश भाऊ बनसोडे, आमचे मित्र गोसावी साहेब, आम्ही ज्यांना मंत्री म्हणतो ते ज्ञानदेव पांडुळे साहेब, अनेक मान्यवर या ठिकाणी या साहित्य संमेलनाकरता काम करतात. संमेलनाचे सर्व पदाधिकारी, सर्व माता भगिनी, आणि सातत्याने गेले 8-15 दिवसापासून हे संमेलन यशस्वी झालं पाहिजे. आणि यशस्वी होताना या संमेलनातून या जिल्ह्याला, या महाराष्ट्राला संदेश दिला पाहिजे, अशा पद्धतीची भावना सगळ्या संमेलन करणाऱ्या सर्व प्रमुखांची होती. आणि ते निश्चितपणानं फलदायी होईल अशा पद्धतीचं वातावरण आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जीवन गौरव पुरस्कार आजच्या या संमेलनाच्या निमित्तानं आपण दिला. खरं म्हणजे काय असतं की आयुष्याच्या सायंकाळी एखादा पुरस्कार आपल्याला मिळतो, त्या पुरस्काराचं वैशिष्ट्य हे राहतं की जसं एखादी गृहिणी आपण बघतो की पंथीमध्ये तेल कमी झालं किंवा वात विजायला लागली की हळूच काडीनं असं थोडीशी ती वात पुढे करते, म्हणजे ते दिवा विजू देत नाही. आणि तो दिवा तेवढ ठेवला पाहिजे, राहायला पाहिजे असं तिला वाटतं. तसं आयुष्याच्या संध्याकाळी देखील माणसाला असं वाटतं की हा कार्यकर्ता म्हणून हा टिकला पाहिजे, राहायला पाहिजे. आणि म्हणून त्याला हा पुरस्कार देऊन एक आयुष्याच्या वळणावर किंवा वाटेवर जात असताना त्याला लढण्याचं बळ जे मिळतं, ते बळ अशा पुरस्काराला सार्थ होतं. कार्यकर्त्याचं आयुष्य हे अतिशय वेगवेगळ्या पद्धतीनं गुंफलं जातं. आपण बघतो की त्यामध्ये नोकरी करतानाचे अनुभव, मी आयुष्यभर नोकरी केली नाही आणि नोकरी न करता देखील सामाजिक जीवनामध्ये वेगवेगळ्या माणसांशी माझा संपर्क आला. मी 1989 साली, त्याच्याही अगोदर सांगतो की मी 1980 साली जिल्हा परिषदेचा सदस्य झालो. पांडुळे मामा 80 ते 90 हे 10 वर्षाचा काळ निवडणुकाच झाल्या नाही. आणि मी आमचे ह्या दहीफळचे आमचे सरपंच, ते पंचायत समितीला बापूसाहेब भोसले, ते पंचायत समितीला सदस्य म्हणून उभे होते, रुपवते काका, आणि ते त्यांचा प्रचार प्रमुख म्हणून मी दहेगाव गटामध्ये काम करत होतो. त्यावेळेला एकच बैल होता, निशाणी त्यावेळेला ती बैलाची निशाणी होती. आणि त्यानंतर 80ला सदस्य झाल्यानंतर चळवळीमध्ये जे आपण काम करतो, आम्ही दलित पॅन्थरचं काम करायचो. दलित पॅन्थरचं काम करताना शिव्या देणं सोपं, कोणाला नडणं सोपं, कोणाला अडवणं सोपं, हे काम करायचो. परंतु जिल्हा परिषदेचा सदस्य झाल्यानंतर आपल्या महारवाड्याच्या बाहेर देखील एक समाज आहे याची जाणीव त्या निमित्तानं होते. मग शेतीचे प्रश्न असतील,
वेगवेगळे बांधकामाचे प्रश्न असतील, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील, ही जाणीव कार्यकर्त्याला होते. केवळ एका टप्प्यामध्ये किंवा एका समूहामध्ये राहिल्यानंतर माणसाची बुद्धी जी आहे ती बुद्धी वाढीच्या ऐवजी ती बुद्धी वेगळ्या पद्धतीनं विचार करते, ही भावना होती. 89ला देशाच्या राज्यघटनेमध्ये 73वी घटना दुरुस्ती करायची होती. पंचायत राजच्या संदर्भामध्ये जिल्हा परिषदेचे अधिकार आणि पंचायत समितीचे अधिकार. मला ही संधी मिळाली दिल्लीला जायची. दिल्ली कधी पाहिली नव्हती. जिल्हा परिषदेचा सदस्य मी आणि प्रभाकर रुपवते काका, आमची दोघांची निवड झाली. आता मी जे चाललो होतं त्या संमेलनाचं मला काही घेणं नव्हतं. माझे मेवणे तिथे याच्या CID मध्ये ऑफिसर होते, त्यामुळे त्यांना भेटावं आणि विशेष म्हणजे सरकारी खर्चाने जातो, हे सगळ्यात समाधानाची बाब होती. आणि म्हणून मी त्या दिल्लीला एक 4 दिवसाचं ते अधिवेशन होतं. आणि पंचायत राज संमेलनामध्ये सुदैवानं मी त्यावेळेला पंतप्रधान राजीव गांधी होते. आणि 73व्या घटना दुरुस्तीमध्ये मागासवर्गीयांना काय अधिकार असावेत अशा पद्धतीचा तो विषय होता. आणि त्या ठिकाणी मला राजीव गांधींच्या पुढे भाषण करायची संधी मिळाली. हे माझं त्यावेळचं नशीब, कारण असं एक शक्यतो कधी मिळत नाही. आणि राज्याचं प्रतिनिधित्व मी त्यावेळेला 79 साली दिल्लीमध्ये केलं. म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याला काम करत असताना एखादी संधी सहजपणाने उपलब्ध होत असते. आणि कार्यकर्ता काय असा सहजासहजी होत नाही. हा रात्रीतून जन्माला आला तो काय याचा पावासारखा नाही की बेकरीमध्ये घातलं आणि सकाळी पाव तयार झाला. अनेक प्रसंग जीवावरचे येतात, अनेक प्रसंगाला सामोरं जावं लागतं, अनेक गोष्टी घडत असतात. मी आपल्याला फक्त एकच उदाहरण सांगतो की धर्मांतराच्या संबंधामध्ये 1992 साली मी नगर शहरामध्ये मोर्चा काढला. साधारणपणे 50 ते 60 हजार ख्रिस्ती बांधव या नगर शहरामध्ये गोळा केले. फादर दिब्रोटो या कार्यक्रमाला होते, स्वर्गीय अरुण काका त्या सभेला होते, स्वर्गीय पैलवान घुले साहेब होते, शंकरराव घुले. अनेक माणसं त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आले होते. त्याचा विषय होता बाळासाहेब ठाकरेंची सभा नगरच्या वाडिया पार्कात होती आणि आम्ही त्याला विरोध केला होता. तो विरोध करत असताना वातावरणामध्ये तप्तता निर्माण झाली. त्यावेळी शिवसेनेचा मोठा काळ होता त्यांचं. आणि मग त्यांनी सकाळला बातमी आली, एक वातावरण झालं की कोण अशोक गायकवाड आहे की जो बाळासाहेब ठाकरेंच्या सभेला विरोध करतो. कुठून मेसेज गेले आले काय कळालं नाही. माझी आई शिक्षिका, आईवडील दोघंही शिक्षक. आई घरी आली आणि तिला ॲडमिट करायचं होतं म्हणून तसे पलीकडे दीपक हॉस्पिटलमध्ये आईला ॲडमिट केलं. डॉक्टर म्हणाले की तिला ICUमध्ये ठेवण्याची गरज आहे. घरी 2 लहान मुलं. मिसेसला म्हटलं, ती ड्युटीवरून आली होती. आणि मग आम्ही दोघं आईजवळ थांबलो. समोर मुस्लिम कुटुंब होतं. त्यांना सांगितलं की ही 2 आमच्या मुली आहेत, यांना सांभाळा, आईच्या दवाखान्यामध्ये आम्ही उपचार करतो आहे, जायचं तुम्हाला तुम्ही. आणि हे सगळं घडत असताना पोलीस स्टेशनचे PI आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला बंदोबस्त CIDचा दिलेला आहे. वातावरणामध्ये तप्तता होती, एक वेगळं वातावरण तयार होतं. आणि म्हणून कार्यकर्ता जो तयार होतो तो वेगवेगळ्या आंदोलनातून, वेगवेगळ्या प्रश्नातून तो तयार होतो. आणि ही भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात होती. मी देखील न्यूयॉर्क कॉमर्स कॉलेजचा विद्यार्थी असायचो आणि त्या कॉलेजमध्ये स्पंदन नावाचं मासिक निघायचं. त्याच मासिकामध्ये दरवर्षी, त्यावेळेला प्राध्यापक VH काळे हे त्या मराठी डिपार्टमेंटचे प्रमुख होते, मी दरवर्षी एक मराठी कथा त्या स्पंदन मासिकामध्ये लिहायचो. आणि अशा पद्धतीनं एक त्या साहित्याचं जवळीक या पद्धतीनं निर्माण झाली. आणि म्हणून कार्यकर्ता घडत असताना एक वेगळं वातावरण आपल्या घरामध्ये पण असतं आणि हे सगळं श्रेय जातं. आणि हे श्रेय जे आहे, हे जे मला जो तुम्ही आज हा शब्दगंधाचा पुरस्कार दिला,
तो पुरस्कार मी माझी आई, माझी पत्नी आणि जे माझ्यावर प्रेम करतात मनापासून ते संग्राम भैया जगताप यांना समर्पित करतो. कारण याचं जे श्रेय आहे हे श्रेय त्यांना आहे. कारण आजच्या काळामध्ये कार्यकर्त्यावर प्रेम करणारा नेता दुर्लभ असतो. ते प्रेम माझ्यावर करतात म्हणून या तिघांनाही हा समर्पित करतो. याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.